एक्सरसाइज 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2 पण तोच आहे. फाइंड dy बाय dx. म्हणून मी तो लिहिलेला नाही, डायरेक्टली क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट एक्झाम्पल. आता सोल्युशन पहा. त्याने ऑलरेडी दिले y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स, म्हणून मी डायरेक्टली सोल्युशन लिहिले. तुम्ही क्वेश्चन लिहा y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स, मग सोल्युशन y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स दिलेले, dy बाय dx काढा म्हणलेले. मग काय येणार आपला स्टेप, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं पहा 2 वेळा लॉग आहे. लॉग ऑफ, आता बाहेर जो फंक्शन आहे फर्स्ट त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. बाहेर लॉग आहे, मग आतल्या फंक्शनला काय मानणार आपण, नेहमीप्रमाणे एक्स माना. याला एक्स मानलं तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x. कारण का डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. चार्टमध्ये पहा. आता dy बाय dx इज इक्वल टू काय येणार, याला एक्स मानलं म्हणजे काय येणार, 1/log x येणार. इंटू ज्याला एक्स मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ लॉग एक्स. दिस इज इक्वल टू 1/log x ॲज इट इज, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह परत 1/x. दिस इज इक्वल टू, आन्सर काय येणार, 1/x इंटू लॉग एक्स. लक्षात घ्या, बाहेरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आतल्या फंक्शनला एक्स मानायचा, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग एक्स कोणाला मानलात, लॉग एक्सला. इंटू आता ज्याला एक्स मानलात त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय dx, म्हणजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं त्याला डी बाय dx ने इंटू करायचं. दिस इज इक्वल टू 1/log x ॲज इट इज. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, आता 1/x येणार, म्हणजे आन्सर काय येणार, 1/x इंटू लॉग एक्स. सेकंड एक्झाम्पल पहा. मी परत सोल्युशन घेतलं कारण y इज इक्वल टू लॉग ऑफ 10x⁴ प्लस 5 इंटू एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 2 घेतलेले. मग काय केलं, इथं बाहेरचं फंक्शन लॉग आहे, आतल्या फंक्शनला एक्स माना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू, आतल्या फंक्शनला ज्याला एक्स मानलात, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/x, म्हणजे काय येणार, 1/ हा पूर्ण मोठा फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, ज्याला एक्स मानलात त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. इथं पहा मी लिहिलंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. आता हा 1/ हा फंक्शन ॲज इट इज राहणार. याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, एक्सला इंटू कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट ॲज इट इज, 10ला 10 ॲज इट इज. x⁴ चा डेरिव्हेटिव्ह, x⁴n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला n इंटू x⁻n−1. x⁴ ला काय येणार, 4 इंटू एक्स क्यूब येणार, प्लस आता हा 5x³ आहे, 5 ॲज इट इज. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह परत x⁻n चा फॉर्म्युला 3 इंटू x² येणार, मायनसला मायनस 3x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 ॲज इट इज. x² चा डेरिव्हेटिव्ह परत हाच फॉर्म्युला 2 इंटू एक्स, प्लस इथं कॉन्स्टंटला इंटू एक्स आहे का, नाहीये, म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होणार, 0 होणार, प्लस 0. मग dy बाय dx इज इक्वल टू, हा 1/ फंक्शन ॲज इट इज, हा इंटू आहे म्हणजे काय होणार, वरती जाणार. किती येणार, 40x³ प्लस 15x² मायनस 6x प्लस 0 लिहायची गरज नाही. दिस इज द आन्सर. इथं काय केलंय पहा, लॉग दिलंय, आत एक फंक्शन दिलंय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढायचंय, आतल्या फंक्शनला एक्स मानायचंय. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/x. ज्याला एक्स मानलं तो फंक्शन खाली लिहिलं, इंटू ज्याला एक्स मानलं त्याचं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ते तसंच काढलेलं आहे आणि फायनल आन्सर लिहिलेलं आहे. दिस इज द सोल्युशन.